सध्या मी आता आयर्विन पुलाजवळ आहे। आपण पाहू शकता कृष्णा नदीची पाणी पातळी ही संत गतीने वाढत आहे। तर आत्ता सध्या आयर्विन पुलाजवळ 24 फुटावर पाणी पातळी पोहोचली आहे। सांगली शहरात सध्या पावसाने उघडीप दिली असली तरी कृष्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस सुरू असल्यामुळे नदीत पाण्याची आवक कायम आहे। मात्र यंदा वेगळंच चित्र पाहायला मिळत आहे। कृष्णा नदीपेक्षा वारणा नदीने आधीच पात्राबाहेर वाहायला सुरुवात केली आहे। हरिपूर येथील वारणा कृष्णा संगमावर वारणा नदीच्या पाण्याचा फुगवटा होत असल्यामुळे त्याचा परिणाम कृष्णा नदीच्या पाणी पातळीवरही दिसून येत आहे। महत्त्वाची बाब म्हणजे कोयना धरणातून अद्याप विसर्ग सुरू करण्यात आलेला नाही, त्यामुळे कृष्णा नदीची पाणी पातळी सध्या संत गतीने वाढत आहे। मात्र पाऊस असा सुरू राहिला आणि भविष्यात कोयना धरणातून विसर्ग सुरू झाला तर कृष्णा नदीची पाणी पातळी आणखीन वाढण्याची शक्यता आहे। सध्या परिस्थिती नियंत्रण असली तरी कृष्णा नदी असेल वारणा नदी या नदीवरील बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत, तरी सांगलीकरांना कोणताही पुराचा धोका नाही आहे। त्यामुळे कुणीही घाबरून जाऊ नये, या पाणी पातळीवर प्रशासनाकडून नियंत्रण ठेवलं जात आहे। त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं, कोणत्याही अफवांना बळी पडू नये असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आलेले आहे। तरुण भारतसाठी अक्रम शेख, सांगली।